जेव्हा बिग बॉसमध्ये गेलो आणि बिग बॉसमध्ये जाताना माझी मनस्थिती फार विचित्र होती. कारण त्याच्या आधी खूप आघातांशी सामना केला होता मी. कारण करिअरच्या अशा टप्प्यात असे आघात झाले होते, की पुढं अंधार दिसत होता. नक्की आपण कुठे चाललोय कळत नव्हतं आणि इथून बाहेर आल्यानंतर आपल्या आयुष्याचं नक्की काय होणार आहे, हे माहिती नव्हतं. आणि तिथून जेव्हा बाहेर पडलो आणि साताऱ्यात गेल्या माझी मोठी मिरवणूक निघाली. तेव्हा जाणवलं की आपण जिंकलोय. म्हणजे ही व्यक्तिमत्वाला प्रूव्ह करायची लढाई होती. म्हणजे माझं व्यक्तिमत्व काय होतं, म्हणजे फक्त बिग बॉस जिंकणं माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. लोकांची मनं जिंकणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि तेव्हा मला कळलं की मी बरोबर आहे कदाचित. आता मला मागे वळून बघताना वाटतं की बिग बॉसच्या आधी माझ्यावर जे आरोप झाले किंवा मला ज्यांनी आरोप केले त्यांचे आभार मानायचे आहेत खरंच, की त्यांनी किरण माने हे व्यक्तिमत्वाचा पुढचा 10 वर्षाचा स्ट्रगल सोपा केला. त्यांनी असे आरोप केल्यामुळे सगळ्या जगाचं माझ्याकडे लक्ष गेलं. कसं आहे की एखाद्याला आपण वाईट समजतो आणि नंतर तो वाईट नाही हे कळतं ना, तेव्हा खूप मोठा फरक त्या माणसाच्या आयुष्यावर पडतो.